हम्म, आजच्या काळातील अस्वस्थता कमी करण्यासाठी आपण काय काय नाही करत. रोज नवीन माइंडफुलनेस ॲप्स डाउनलोड करतो, ध्यान करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधतो आणि मन शांत करण्यासाठी हजारो रुपये खर्चून शिबिरांना जातो. हो ना. पण एवढं करूनही हातात काय पडतं? तेच तर, रात्री झोपताना तीच छातीत होणारी धडधड, उद्याची काळजी आणि आतमध्ये एक प्रकारची पोकळी कायम राहतेच. मग मी विचार करत होतो, या आधुनिक आणि अतिप्रगत म्हणवल्या जाणाऱ्या अस्वस्थतेवर थेट 17व्या शतकात लिहिलेली एखादी कविता किंवा एखादा अभंग अचूक उपाय देऊ शकेल का? खरं तर हा प्रश्न खूपच रंजक आहे. कारण आपण अनेकदा जुन्या साहित्याकडे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून बघतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 2 अत्यंत महत्त्वाच्या अभंगांचा वेध घेणार आहोत. हे अभंग केवळ धार्मिक चौकटीत अडकलेले नाहीत, तर मानवी मेंदू आणि आपली लक्ष केंद्रित करण्याची पद्धत यावर अत्यंत प्रगत असे मानसशास्त्रीय विश्लेषण करणारे हे विचार आहेत. आपण आज वैराग्य आणि ध्यान या संकल्पनांचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. होय. आणि हा दृष्टिकोन खरोखरच अत्यंत गरजेचा आहे. कारण मी मघाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण या जुन्या साहित्याकडे बघतो तेव्हा आपल्या मनात एक पूर्वग्रह असतो की हे सर्व फक्त मंदिरात किंवा मठात बसून म्हणण्याचे श्लोक आहेत. पण जर आपण या शब्दांच्या आत डोकावून पाहिले तर लक्षात येते की संत तुकाराम महाराज हे मानवी स्वभावाचे आणि मेंदूच्या गुंतागुंतीच्या अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारे विचारवंत होते. नक्कीच. म्हणजे त्यांनी जे वैराग्य आणि ध्यान मांडले आहे ते डोळे मिटून जगापासून पळून जाण्यासाठी नाहीये. अजिबात नाही. ते अतिशय जागरूक अवस्थेत या जगात खंबीरपणे उभे राहण्यासाठी दिलेले एक मानसिक तंत्र आहे. ही एक अशी वैचारिक क्रांती आहे जी आजच्या माहितीच्या विस्फोटाने भरलेल्या जगात जगण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त आवश्यक आहे. क्या बात है. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. आपण थेट पहिल्या संदर्भाकडे वळूया, कारण इथेच आपल्या रोजच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी समस्या दडलेली आहे. महाराज म्हणतात, समीरन दृष्टी चवटेवरी साच जरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. या ओळी वरवर पाहता साध्या वाटतात. हो, पण यामध्ये शारीरिक उपस्थिती आणि मानसिक गैरहजेरी यातील जो विरोधाभास मांडला आहे तो आजच्या काळात खूप जास्त जाणवतो. आपण याला थोडं उलगडून पाहिलं तर लक्षात येईल की आज माणूस जेवढा इथे नसतो तेवढा तो दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात असतो. यामागे एक अतिशय सखोल कारण आहे. बघा ना, तुकाराम महाराज वृत्ती या शब्दाचा वापर करतात. वृत्ती म्हणजे आपल्या मनाचा कल किंवा आपली जाणीव. आपण अनेकदा पाहतो की शरीराने माणूस एका जागी स्थिर असतो, पण त्याची वृत्ती मात्र सैरावैरा धावत असते. अगदी बरोबर. मेंदूचे विज्ञानही हेच सांगते की मानवी मन सतत धोके किंवा नवीन सुखाचे मार्ग शोधत असते. जेव्हा आपण वर्तमानात असतो तेव्हा मेंदूला वाटतं की आपण काहीतरी महत्त्वाचं गमावतोय. त्यामुळे तो सतत भूतकाळातील चुकांचे विश्लेषण करतो किंवा भविष्यातील संकटांची चित्रे उभी करतो. म्हणजे तो आत्ता या क्षणात कधीच नसतो. ची वृत्ती एका सर्वोच्च आणि स्थिर तत्वावर केंद्रित होत नाही, ज्याला त्यांनी हरी म्हटले आहे. तोपर्यंत केवळ शरीर एका जागी थांबवून काहीही उपयोग नसतो. हे ऐकताना मला एक अत्यंत रोजच्या परिचयाचं उदाहरण आठवते. अनेकदा असं होतं की खिशात मोबाईल नसतानाही तो वाजल्याचा किंवा व्हायब्रेट झाल्याचा भास होतो. आपण कुटुंबासोबत जेवायला बसलेलो असतो, समोर आवडता पदार्थ असतो, पण मन मात्र ऑफिसच्या एखाद्या अपूर्ण राहिलेल्या ईमेलमध्ये गुंतलेलं असतं. होय, हे तर रोजचंच झाले आजकाल. किंवा एखादी व्यक्ती सुट्टीवर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेलेली असते, पण तिथे प्रत्यक्ष निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी या क्षणाचे चांगले फोटो काढून ते सोशल मीडियावर कसे टाकता येतील या विचारात तिचं मन अडकलेलं असतं. म्हणजे शरीर तिथे 100% उपस्थित आहे, पण जाणीव मात्र पूर्णपणे दुसरीकडेच भटकटलेली आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत. आपण खऱ्या अर्थाने त्या क्षणात जगतच नसतो. आणि ही जी अवस्था आहे ना, तीच माणसाला आतून पोखरत असते. हीच ती त्रिशंकू अवस्था आहे जिथे माणसाची सर्वाधिक मानसिक ऊर्जा खर्च होते. बापरे, म्हणजे आपण स्वतःलाच थकवत असतो तर. नक्कीच. शरीर एका जागी आणि मन दुसऱ्या जागी, यामुळे माणसाच्या हात एक प्रकारचा कायमस्वरूपी संघर्ष सुरू राहतो. या संघर्षातूनच आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या जन्म घेते, ती म्हणजे सतत वाटणारी अनिश्चितता आणि थकवा. शारीरिक कष्टापेक्षा हा मानसिक संघर्ष माणसाला अधिक थकावतो. खरंय. म्हणूनच वृत्ती स्थिर करणे हे केवळ आध्यात्मिक ध्येय नाही, तर ती एक अत्यंत आवश्यक अशी मानसिक गरज आहे. जोपर्यंत आपण आपल्या जाणीवेला एका सुरक्षित, स्थिर आणि सकारात्मक विचारावर आणून ठेवत नाही,
तोपर्यंत बाह्य जगातील कोणतीही सुखसोय आपल्याला शांतता देऊ शकत नाही. पण मग इथे माझ्या मनात एक मूळ प्रश्न निर्माण होतो, जर आपलं मन या वर्तमानात राहायला तयारच नसतं, तर ते नक्की कशाच्या शोधात एवढ्या वेगाने धावत आहे? कोणत्या गोष्टीची त्याला एवढी ओढ लागली आहे की ते क्षणभरही एका जागी थांबू शकत नाही? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण आपल्या संदर्भातील पुढच्या भागाकडे येतो. तिथे महाराज म्हणतात, अनेक नलगे माईक पदार्थ आणि ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरिणी. आता इथे माया या शब्दाचा जो अर्थ अपेक्षित आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण माया म्हणजे फक्त पैसा नाहीये, बरोबर? अतिशय बरोबर. माया या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा खूप संकुचित घेतो. आपल्याला वाटतं की सोने नाणे घरदार म्हणजे माया. पण मानसशास्त्रीय आणि तात्विक दृष्टिकोनातून माया म्हणजे जे कायमस्वरूपी नाही तरीही जे कायमस्वरूपी सुख देईल असा मेंदूला पडलेला भुलभुलैया. भुलभुलैया म्हणजे थोडं स्पष्ट करून सांगाल का? हो, नक्कीच. आपला मेंदू अशा प्रकारे काम करतो की त्याला वाटतं अमुक एक गोष्ट मिळाली की मग माझे आयुष्य कायमचे सुखी होईल. ती नवीन गाडी असेल, एखाद्या मोठ्या कंपनीतील नोकरी असेल किंवा लोकांकडून मिळणारी दाद असेल. मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारची उत्तेजना निर्माण होते जी माणसाला ती गोष्ट मिळवण्यासाठी पळायला लावते. म्हणजे डोपामाइन हिटसारखं काहीतरी? अगदी तेच. पण ती गोष्ट हातात पडताच काही दिवसांतच ती उत्तेजना शून्यावर येते आणि मन पुन्हा नव्या गोष्टीच्या शोधात धावू लागते. हे जे कधीही न संपणारे चक्र आहे, ज्यामध्ये समाधान केवळ मृगजळासारखे असते, त्याला तुकाराम महाराज माईक पदार्थ म्हणतात. हे तर अगदी आपल्या मोबाईलच्या पडद्यावर तासनतास बोट फिरवत राहण्याच्या सवयीसारखे आहे. आपण एकामागून एक नवीन माहिती, नवीन व्हिडिओ पाहत राहतो. आपल्याला वाटत असतं की पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी भारी बघायला मिळेल, ज्याने आपल्याला चांगलं वाटेल. पण तासाभरानंतर हातात काय उरतं? फक्त डोळ्यांचा थकवा आणि एक प्रकारची रिकामी भावना. हो ना, आपण सतत बाहेरून येणाऱ्या या तात्पुरत्या उत्तेजनेच्या आहारी गेलो आहोत. हेच ते माईक पदार्थ आहेत जे आपल्याला क्षणभराची भुरळ घालतात, पण कायमची शांतता कधीच देत नाहीत. खरंय. आणि याहीपेक्षा पुढची पायरी म्हणजे जेव्हा माणूस बाह्य जगातील यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचतो तेव्हा काय होते? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी या ओळीचा अर्थ खूप गहन आहे. ब्रह्मादिक पदे म्हणजे जगातील सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली पदे किंवा सर्वोच्च सत्ता. ओके. तुकाराम महाराज स्पष्ट करतात की तुम्ही या जगात कितीही मोठे झालात तरी तिथेही दुःखाचा संत आहे. कारण पद जितके मोठे तितका तो डोलारा कोसळण्याची भीती मोठी. जगातील अत्यंत यशस्वी आणि वरवर पाहता अतिशय सुखी वाटणाऱ्या लोकांच्या आयुष्याकडे जर आपण बारकाईने पाहिले तर काय दिसतं? त्यांच्या मनात असलेली असुरक्षिततेची भावना. अगदी बरोबर. सतत पहिल्या क्रमांकावर टिकून राहण्याची धडपड आणि त्यातून येणारा भयंकर ताण हेच आपल्याला दिसून येते. बाह्य जगातील कोणतेही पद किंवा कोणतीही वस्तू माणसाला आतून सुरक्षित करू शकत नाही. पण मग इथे थोडा विरोध निर्माण होऊ शकतो. जर बाह्य जगात, यशात किंवा भौतिक प्रगतीत सुख नाहीच आहे, तर मग माणसाने कामच करू नये का? वैराग्य याचा अर्थ सर्वस्व सोडून जंगलात निघून जाणे असा होतो का? अजिबात नाही. कारण आजच्या या स्पर्धेच्या जगात जर कोणी असे वागू लागला तर ते अत्यंत अव्यवहार्य ठरेल. एखाद्या सामान्य माणसाला ज्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडायची आहे, त्याला हे वैराग्य कसे लागू पडेल? अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच वैराग्याची योग्य व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं वैराग्य हे कर्म सोडण्याबद्दल नाहीये, तर कर्माच्या फळावर अवलंबून असलेली आपली भावनिक स्थिती सोडण्याबद्दल आहे. म्हणजे कामाच्या निकालावरून स्वतःची किंमत न ठरवणे. अगदी तसंच. वैराग्य म्हणजे काम न करणे नव्हे, तर माझे संपूर्ण सुख आणि माझी मानसिक शांती या कामाच्या यशावर किंवा अपयशावर अवलंबून नाही, हे समजण्याइतकी वैचारिक प्रगल्भता येणे. तुम्ही तुमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टरित्या करता, पण त्यातून मिळणाऱ्या पैशाने किंवा प्रसिद्धीने तुमचा अहंकार वाढत नाही. आणि त्यात अपयश आले तरी तुम्ही नैराश्याच्या गर्दीत जात नाही. बरोबर. भौतिक जगातील गोष्टींचा वापर करायचा, पण त्यांच्या आहारी जाऊन स्वतःचे मानसिक संतुलन गमावून न देणे हे खरे वैराग्य आहे. हे एक प्रकारचे मानसिक कवच आहे जे तुम्हाला या जगात राहूनही त्यातील दुःखांपासून वाचवते. बापरे, हे ऐकून खरोखरच विचारांची दिशा बदलते. म्हणजे वैराग्य ही पळून जाण्याची वृत्ती नसून ती तर संकटांना शांतपणे सामोरे जाण्याची ताकद आहे.
पण जेव्हा माणसाला हे थोडंफार समजायला लागतं की बाह्य जगात सुख नाही, तेव्हा तो अनेकदा एका वेगळ्याच सापळ्यात अडकतो. कोणता सापळा? ते का? आपल्या संदर्भातील तुका म्हणे कर्मधर्म नाशवंत या ओळींवर आपण आलोच पाहिजेत. कारण या ओळी त्या काळात जेवढ्या बंडखोर होत्या तेवढ्याच त्या आजच्या काळासाठी डोळे उघडणारे आहेत. खरं सांगायचं तर हा या अभंगातील अत्यंत रोखठोक आणि परखड विचार आहे. माणूस जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा त्याला वाटतं की काहीतरी विशिष्ट कृती केली, एखादा कडक नियम पाळला किंवा ठराविक वेळेत ठराविक गोष्टी केल्या की त्याला शांती मिळेल. पण महाराज अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की हे सर्व कर्म आणि धर्म जर केवळ यांत्रिकपणे केले जात असतील तर ते नाशवंत आहेत, व्यर्थ आहेत. कारण या सर्व कृतींमध्ये एक गोष्ट हरवलेली असते, ती म्हणजे समर्पण. जर तुमच्या मनात करुणा नसेल, दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा नसेल आणि स्वतःच्या अहंकाराचा त्याग करण्याची तयारी नसेल, तर तासनतास एकाच जागी बसून केलेल्या कृतीला शून्य किंमत आहे. म्हणजे यांत्रिकपणे केलेल्या कृती माणसाचा अहंकार कमी करण्याऐवजी तो अधिक वाढवतात. अगदी 100%. हे अगदी आजच्या काळातील परफॉर्मेटिव्ह वेलनेस किंवा ज्याला आपण दिखाऊन निरोगी जीवनशैली म्हणतो त्यासारखे आहे. आपण अनेकदा बघतो की काही लोक अत्यंत कठोर दिनचर्या पाळतात, पहाटे लवकर उठतात, अतिशय काटेकोरपणे व्यायाम करतात, ध्यान करण्यासाठी ठराविक वेळ देतात. पण या सगळ्यात त्यांचा मूळ स्वभाव बदललेला नसतो. हो, मी पाहिलंय असं. ते ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर तेवढ्याच रागाने दुसऱ्यांवर ओरडतात, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी अत्यंत तुसडेपणाने वागतात किंवा त्यांच्या मनात सतत एक प्रकारची चीड असते. मग त्यांच्या त्या कडक शिस्तीचा आणि यांत्रिक ध्यानाचा फायदा काय? जर आतून माणूस मवाळ आणि प्रेमळ होत नसेल तर ती कृती केवळ स्वतःच्या अहंकाराला खतपाणी घालण्यासाठी केलेली कृती ठरते. मी किती शिस्तबद्ध आहे हा अहंकारच खऱ्या मानसिक शांतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही जे उदाहरण दिलंत ते एकदम अचूक आहे. कोणतीही कृती जेव्हा अहंकारातून जन्म घेते तेव्हा ती कधीच सुखाकडे नेऊ शकत नाही. म्हणूनच तुकाराम महाराज या वरवरच्या कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन खऱ्या भक्तीकडे लक्ष वेधतात. आणि ही खरी भक्ती म्हणजे नक्की काय? खरी भक्ती म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून ते एका अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि समर्पित प्रेमाची अवस्था आहे, जिथे मीपणाचा पूर्णपणे लोप होतो आणि एक प्रकारची अथांग शांतता उरते. तिथेच खऱ्या अर्थाने आंतरिक बदल घडून येतो. पण हा आंतरिक बदल घडवून आणायचा कसा? कारण आपण कितीही ठरवलं की मला माझा अहंकार सोडायचा आहे, मला शांत राहायचं आहे, तरी ते शक्य होत नाही. आधुनिक काळात आपण यावर उपाय म्हणून माइंडफुलनेसचा किंवा डोळे मिटून विचार न करण्याचा सराव करतो. पण आपण सर्वांनी अनुभवले आहे की जसे आपण डोळे मिटतो आणि विचार न करण्याचं ठरवतो तसे मेंदूत विचारांचं वादळ निर्माण होते. मग या भरकटणाऱ्या आणि सतत अस्वस्थ राहणाऱ्या मनाला एका जागी स्थिर करण्याची, त्याला शांत करण्याची खरी पद्धत काय आहे? इथेच आपण आजच्या चर्चेचा सर्वात सुंदर आणि गाभ्याच्या विषयाकडे येतो. म्हणजे दुसऱ्या अभंगात मांडलेली ध्यानाची संकल्पना. सुंदर ते ध्यान उभा चौटेवरी आणि तुळसीहार गळा कासे पीतांबर. या ओळींमध्ये असं कोणतं मानसशास्त्र दडलेलं आहे जे आधुनिक पद्धतींपेक्षा वेगळं आणि अधिक प्रभावी आहे? खरं तर हा या चर्चेचा कळसाध्याय आहे. आजच्या काळात आपल्याला सतत सांगितलं जातं की मन शांत करायचं असेल तर मन रिकामं करा, विचारांना थांबवा. पण मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की शून्यावस्था ही त्याच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट आहे. हो, कारण मेंदू सतत काहीतरी प्रोसेस करत असतो. अगदी बरोबर. जर तुम्ही मेंदूला सांगितलं की कोणताही विचार करू नकोस, तर तो दुप्पट वेगाने विचार करू लागतो. आणि इथेच संत तुकाराम महाराजांच्या ध्यानाची अत्यंत प्रगत आणि नैसर्गिक पद्धत समोर येते. ते मन रिकामे करायला सांगत नाहीत, तर ते मनाला एका अत्यंत सुंदर, मोहक आणि सकारात्मक चित्राने पूर्णपणे भरून टाकतात. म्हणजे विठ्ठलाचं रूप. हो, सुंदर ते ध्यान या अभंगात ते विठ्ठलाच्या रूपाचे जे वर्णन करतात ते केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एक व्हिज्युअलायझेशन किंवा मानसिक चित्र निर्माण करण्याची अत्यंत उच्च प्रतीची कला आहे. हे खरोखरच खूप तर्कसंगत आहे. म्हणजे एखाद्या अतिशय चंचल आणि सतत इकडे तिकडे पळणाऱ्या लहान मुलाला एका रिकाम्या खोलीत बसून शांत बस असे सांगण्यासारखे हे आधुनिक ध्यान आहे. ते मूल कधीच शांत बसणार नाही. बरोबर. पण जर तुम्ही त्या मुलाच्या हातात एक अतिशय रंगीबेरंगी, गुंतागुंतीचे आणि त्याला पूर्णपणे गुंतवून ठेवणारे खेळणे दिले, तर ते मूल आपोआप एका जागी स्थिर होईल आणि त्याचं सर्व लक्ष त्या खेळण्यात केंद्रित होईल.
तुकाराम महाराज आपल्या या चंचल मनाला विठ्ठलाच्या रूपाचं हेच अत्यंत सुंदर आणि गुंतागुंतीचं रूप देतात, नाही का? अगदी तंतोतंत. तुलसीहार गळा, कासे पितांबर हे वर्णन इतके जिवंत आहे की मन आपोआप त्यात रमून जाते. जेव्हा तुम्ही एका अत्यंत सुंदर आणि सात्विक रूपावर लक्ष केंद्रित करता तेव्हा मेंदूची सर्व ऊर्जा त्या रूपाचे आकलन करण्यात खर्च होते. गळ्यातील तुळशीची माळ, कमरेला नेसलेला पिवळा पितांबर, पायावरची दृष्टी, हे सर्व तपशील मेंदूला एवढ्या पूर्णपणे व्यापून टाकतात की अस्वस्थ करणारे विचार, भविष्याची चिंता किंवा भूतकाळातील दुःख यासाठी मेंदूत जागाच उरत नाही. मन रिकामे करण्याच्या अशक्य धडपडीपेक्षा मनाला एका दिव्य आणि स्थिर रूपाने भरून काढणे हा मानसिक एकाग्रतेचा सर्वात नैसर्गिक आणि सोपा मार्ग आहे. या प्रक्रियेत कोणताही ताण नसतो, तर एक प्रकारचा सहज आनंद असतो. आणि मला वाटतं हे ध्यान फक्त डोळे बंद करण्यापुरतं मर्यादित नाहीये. जेव्हा आपण प्रत्यक्ष आयुष्यात मोठ्या संकटांना सामोरे जातो, जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो आणि आतून प्रचंड भीती वाटत असते, तेव्हा हेच ध्यान माणसाला एक अद्भुत मानसिक आधार कसे देते हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. कारण अभंगाच्या पुढच्या ओळीत एक अत्यंत शक्तिशाली प्रतिमा उभी राहते, करकटावरी ठेवूनिया. विठ्ठलाची ही जी कमरेवर हात ठेवलेली उभी अवस्था आहे, तिचं महत्त्व काय आहे? करकटावरी उभे राहणे म्हणजेच दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवून अत्यंत ठामपणे उभे राहणे. ही शरीराची अशी अवस्था आहे जी मानसशास्त्रीयदृष्ट्या पूर्ण तयारी आणि अढळ आत्मविश्वास दर्शवते. आपण पाहतो की जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने संकटाला सामोरे जायला उभी असते, तेव्हा ती नकळतपणे याच मुद्रेत उभी असते. खरंय, म्हणजे जणू काही मी आहे ना असा भाव असतो. अगदी तेच. तुकाराम महाराज जेव्हा या मुद्रेचं ध्यान करायला सांगतात तेव्हा ते केवळ एका मूर्तीचं दर्शन घडवत नाहीत, तर ते एका अत्यंत खोल भावनिक आधाराची जाणीव करून देतात. विठ्ठलाच्या या मुद्रेचा अर्थ असा आहे की तू घाबरू नकोस. जगातील कितीही मोठं संकट आले तरी मी अत्यंत खंबीरपणे, पूर्ण तयारीनिशी तुझ्या पाठीशी उभा आहे. बापरे, ही भावना आजच्या अत्यंत असुरक्षित वातावरणात किती मोलाची आहे. आज माणसाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते? तर मी एकटा पडेन याची. हो ना, एकटेपणाची भीती सर्वात मोठी असते. जेव्हा अचानक व्यवसायात मोठे नुकसान होते, एखादा गंभीर आजार उद्भवतो किंवा जवळची माणसे दूर जातात, तेव्हा माणसाच्या पायाखालची जमीन सरकते. अशा वेळी जेव्हा जगातील सर्व भौतिक आधार गळून पडतात, तेव्हा माझ्या पाठीशी एक प्रचंड मोठी, सकारात्मक आणि कधीही न डळमळणारी ऊर्जा उभी आहे. हा विश्वास माणसाची संपूर्ण मानसिक अवस्था बदलून टाकतो. हा विश्वास माणसाच्या मज्जासंस्थेला शांत करतो आणि त्याला पुन्हा उभे राहण्याची अफाट ताकद देतो. आणि म्हणूनच या अभंगाचा शेवट एका अत्यंत परमोच्च अवस्थेत होतो. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. महाराज इथे अत्यंत ठामपणे सांगत आहेत की माझे खरे सुख जगातल्या कोणत्याही नश्वर गोष्टीत नाही, कोणत्याही मोठ्या पदात किंवा संपत्तीत नाही. मग ते कशात आहे? ते सुख या आंतरिक शांततेत, या खंबीर आधाराच्या भावनेत आणि या सुंदर ध्यानात सामावलेले आहे. जेव्हा मन बाहेर भटकणे थांबवते आणि आतमध्ये एक पूर्णत्व अनुभवते, तोच खऱ्या आनंदाचा क्षण असतो. हा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो. म्हणजे आपण जे सुख आयुष्यभर बाहेरच्या जगात, लोकांच्या मान्यतेमध्ये आणि भौतिक वस्तूंमध्ये शोधत असतो, ते मुळात आपल्या आतमध्येच या स्थिर आणि सुंदर जाणीवेच्या रूपात दडलेलं आहे. अनेकदा आपण खूप दमून घरी येतो, दिवसभराच्या ताणाने डोकं सुन्न झालेलं असतं. आणि अशा वेळी अचानक कुठून तरी एखादी ओळखीची, शांत करणारी चाल कानावर पडते किंवा आपण एखाद्या अत्यंत निवांत जागी काही क्षण डोळे मिटून बसतो. त्या क्षणी जो सगळा ताण कुठल्या कुठे निघून जातो आणि आतून एक विलक्षण शांतता जाणवते, तीच ही अवस्था असावी. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण चर्चेतून जर आपण आजच्या जीवनासाठी काही अत्यंत महत्त्वाची सूत्रे काढायची ठरवली, तर ती मला वाटते 2च आहेत. पहिले म्हणजे बाह्य जगातील सुखाच्या मृगजळामागे धावणे थांबवणे, आपल्या मानसिक स्थितीची दोरी जगातील अनिश्चित गोष्टींच्या हातात न देणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या सतत चंचल असणाऱ्या मनाला जबरदस्तीनं रिकामे करण्याचा अट्टहास करण्याऐवजी त्याला एका अत्यंत सात्विक, सुंदर आणि खंबीर आधारावर केंद्रित करणे. हे तंत्र जर आपण आत्मसात केले तर आजच्या धावपळीच्या जगातील निम्मी अस्वस्थता आपोआप संपून जाईल. खरोखरच हा दृष्टिकोन आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी एका नवीन खिडकीसारखा आहे.
संत तुकाराम महाराजांचे विचार हे खऱ्या अर्थाने एक उत्तम मानसशास्त्र आहे. पण या सर्व विचारमंथनातून जाताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा विचार घोळत आहे. कोणता विचार? आजचे आधुनिक जग आणि मानसशास्त्र आपल्याला सतत शिकवते की ताण घालवण्यासाठी मन शून्यावस्थेत नेण्याचा प्रयत्न करा. पण आपण पाहिले की माणसासाठी मन रिकामे करणे हे जवळजवळ अशक्य आहे. संत तुकाराम महाराज आपल्याला एक पूर्णपणे वेगळा आणि नैसर्गिक मार्ग दाखवतात. ते मन रिकामे करण्याऐवजी ते एका सुंदर, सकारात्मक आणि अभय देणाऱ्या रूपात भरून काढायला सांगतात. होय, हा खरोखरच एक मोठा शिफ्ट आहे. तर मग जाता जाता यावर सर्वांनी नक्की विचार करा. कदाचित आजच्या या अत्यंत असुरक्षित आणि धकाधकीच्या जगात मन शून्यावस्थेत नेण्यासाठी स्वतःशीच रोज एक निष्फळ लढाई लढण्यापेक्षा ते मन एका भक्तिपूर्ण, सुंदर आणि खंबीर आधाराने काठोकाठ भरून काढणे हाच मानसिक आरोग्याचा आणि खऱ्या सुखाचा सर्वात मोठा, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय असू शकेल का? यावर नक्की विचार करा.